नमस्कार मित्रांनो, हे बघा दशरथ घास आहे. तर हा घास गेले 3 महिने आमच्या शेरडाला पुरवला. एप्रिल, मे आणि जून महिना 3 महिने घास आम्ही पुरवून शेरडाला टाकला. तर हा कापलेला घास तर हा बघा एवढा मोठा आलेला आहे. हिरवागार तेजदार, पावसामुळं तर अनेकच हिरवळला बघा. तर असं एक आम्ही 3 सारं टाकले. तर कंप्लीट हा 3 महिने गेला बघा शेरडांना. थोडा रोज कापून टाकत होतो आम्ही खायला त्यांना. आणि इकडं बघा हा मेथी घास आहे. त्या दशरथ घासाबरोबर हा मेथी घास कापून टाकायचो थोडा त्यांना रोज. तर हा उन्हाळ्यात घास अतिशय महत्त्वाचा आहे बघा. उन्हाळ्यात त्यांना हिरवं असलं शेरडांना की त्यांच्या तब्येती सुधारते, त्या दूध देते ते चांगलं, आणि त्यांची या तब्येतीला हा घास पोषक असतो. म्हणून हे उन्हाळ्यात घास नेहमी करावा मित्रांनो. मेथी घास, दशरथ घास शेरडांसाठी फायदेशीर आहे. आता पावसाळ्यात पाऊस जर असला तर आपल्याला कापून टाकता येतो. त्याच्या पेंड्या बांधून वर शेडमध्ये दाव्याची पिंडी तयार करायची आणि त्या पिंडीला दाव बांधायचं आणि टांगता घास ठेवायचं, म्हणजे खाते ती शेरड, नास होत नाही. आणि आता थोडा घास आहे ते मोठा झाला आहे, ते खाण्याच्या बाहेर गेला आहे बघा. आता हा पुन्हा खाया आला आहे, पण थोडा कवळा आहे. हवा आहे. तर आमच्याकडं शेरड असल्यामुळं आम्हालाही खाया करणं भाग आहे. मेथी घास, दशरथ घास. आणि उन्हाळ्याचं कुठं कडवाळ असतं, मका नसती, म्हणून हा घास आपला लगेच येतो. थोडा युरिया 10-20 टाकलं की खायला येतो लगेच. आणि शेरडांना हा चांगला खायला हिरवागार असल्यामुळं शेरडं खात्यात. तशी मका कडवळ खात नाही, ती पालाच खाते ती. आणि ह्याच्याही बघा सगळे दांड्या बिंड्या खात्यात, कवळे दांडे असते ते ना, ते खात्यात सगळे. तर बघा आता खायला आलाय, पण आता काय बाहेरलं खाय असल्यामुळं पडकातनं ह्यातनं हे काय हे असं आम्ही बांधाला त्यांच्या खायासाठी असं ठेवतो. हा पाला, शिवरीचा पाला, ह्याचा शेरडांना लई मानवतो. लिंबाचा पाला, लिंबाच्या पाल्याने त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. चिंचेचा पाला, शेवग्याचा पाला, सगळं आम्ही झाडांचं पालं त्यांना खायला देतो. त्यामुळं आजार होत नाही तर कुठलंच. शेवग्याचा पाला टाकतो हो आहे का. शेवग्याच्या पाल्यानं सुद्धा त्यांची तब्येत सुधारते त्या, आणि कुठला आजार होत नाहीत. धन्यवाद.